दंडोत प्रणाम. आज आपण श्री क्षेत्र गंगापूर येथील स्थानावरती आलेलो आहोत. प्रत्यक्ष स्थान कसं आहे या परिस्थितीमध्ये आपण पाहूया. इथं थोडंसं उतार असल्यामुळे मी गाडी मागेच ठेवली आणि आपण हा परिसर पाहूया. पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे. थोडंसं उंचावर आपलं हे स्थान आहे. इकडं स्मशानभूमी आहे. खूप कमी लोक या ठिकाणी येत असतात. दंडोत दादा. दंडोत. प्रणाम दादा. दंडोत. आपण कुठल्या स्थानावर आहोत सध्या? गंगापूरच्या बर, या स्थानाची कशी परिस्थिती आहे? फार बिकट वाईट परिस्थिती आहे. बर बर बर. आणि पावसाळ्यात फार हाल होतात. पावसाळ्यात गळती गळत सप्पर गळत येईल कसं? आता ताडपत्री लावली आता सध्या. पहिले कुठून बी गळत होत ते. हे झोपडं पडायला आलेलं आहे. बल्ल्या तुटल्या. याचा विकास का होत नाही बरं दादा? एकदम वाद आहे. वादमुळं हे होत नाही. ते कोणीतरी लीडर माणसानं लक्ष दिलं, आमदार खासदारनं, तर होऊ शकतं ते. तुमच्या परीने काय प्रयत्न केले तुम्ही? आम्ही काय असं चढतोड फक्त एवढं तात्पुरतं आम्ही करतो काहीतरी. आणि पूर्णपणे हे गळतं पुन्हा वाऱ्या वावदानाचं. हा, वाऱ्यावर पडतं. लोक कमी येतात इकडं आता. पहिल्यासारखे लोक येत नाही. रस्ता नाही इकडं. रस्ता नाही पहिल्यासारखे. हा, रस्ता नाही. नाली खांदलेली आहे समोर. नाली खांदलेली आहे, त्याच्यामुळे खूप अडचण निर्माण होते. हो. दंडवत, तुम्ही इथंच असता का? हा, इथंच असते. मला काय त्रास होत होता? मला जर त्रास होता तर आता इथं आल्यापासून बरं वाटतं. आता बरं वाटतं. फरक पडलेला आहे. फरक पडला. आणि रात्री कुठं झोपता तुम्ही? इथंच असते देवाजवळ. इथं देवाजवळच असते. हो, बापरे, देवाजवळच बापरे, बापरे. असते. पहा, सगळं एकांत आहे, निवांत आहे. अशाही स्थितीमध्ये या आई जी आहे इथे रात्री असतात. काय नाव दादा? राजेंद्र जयस्वाल. राजेंद्र जयस्वाल. आपण कायम इथं सेवेसाठी येत असतात? हो, दर्शन करून रोज जातो नियमाप्रमाणे. चाल. चला बरं, इकडनं जाऊ आपण. जाता येईल ना? हा, जाता येईल ना. पूर्ण ही स्मशानभूमी आहे बाहेर. पहिली इथं तुमची आई राहायची ना इथं? झोपडी होती ना मागं. हा, मागे इथं झोपडी होती. मी आलेलो आहे बऱ्याच वेळेस. हो 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 हो. मागे चांगलं झाड उगवले सगळे आता झाड आता पावसामुळं. पावसामुळे
पडीच असल्यामुळे हो 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 हो. आणि हे वाऱ्या वावधानाचं कसं फारच अवघड आहे ना, लईच अवघड आहे. हे उडून जातं तसं आहे. हा असं फडफड फडफड करतं ना ते. तुटलं ते, एक दोन बल्ले तुटले, आता हाई कस तरी हाई. कस्तरी तग धरून एवढं राहिलेलं आहे हा सध्या. हा हा. पाठीमागे स्मशानभूमी आहे इकडे. हो. ही शेती कोणाची आहे इकडे ही काय? ते त्यांची मजावर लोक आहे ते. असं असं आपली नाही कोणाची. नाही आपले लोक नाही ना. असं. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये आज श्री क्षेत्र गंगापूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील जे स्मशानातील स्थान आहे या ठिकाणी मी आलेलो आहे. सर्व सद्भक्तांनो, आपण अनेक स्थानावरती जाता, स्थानवंदन करता, तेथील लीळा देखील श्रवण करता, पण एक स्थान असं आहे ज्या स्थानाचा काहीही विकास झालेला नाही. याचे कारण अनेक आहेत. वादामध्ये आहे म्हणतात. इथले काही लोकांशी मी चर्चा केली, पण इथलं कुठलंही नवीन काम वगैरे काही केलेले नाही. आपण अनेक ठिकाणी स्थानाचे विकास केलेले आहेत. जे काही वाद आहेत तेही मिटवलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचेही स्थान आपण ते बऱ्यापैकी आपण तिथेही योजना किंवा तिथेही योगदान आपण दिलेले आहे. हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर गंगापूरमधील हे असं स्थान आहे ते अशा पद्धतीचं सध्या आहे. एवढीच जागा किंवा एवढाच ओटा आपल्याकडे सुरक्षित व्यवस्थित आहे, पण पावसाळ्यामध्ये मात्र इथे मात्र फार वाईट परिस्थिती असते. पाऊस जर आला तर हा वरचा जो काही पत्रा आहे तो पत्रा वरती टाकावा लागतो, बरोबर आहे नाही? हा पत्रा टाकतात ना, हे वरती जो आहे ते पत्रा वरती टाकला जातो आणि पावसापासून हे स्थानाचं रक्षण होतं. त्याच्यानंतर इथं एक आई आहे, त्या स्वतः इथे राहतात. वारं वावधन जर आलं तर हे उडायची खूप भीती असते, कारण हे मजबूत नाही, लाकडी आहे आणि पाऊस बी वरून गळतोय. तर सर्व सद्भक्तांना माझी विनंती आहे, संत महंतांनाही माझी नम्र विनंती आहे, आपण अनेक स्थानासाठी काहीतरी करत आहोत. जसं चतुर्विध मठ जे आहे त्याच्यासाठी अनेक लोकांनी, गावकऱ्यांनी वगैरे सहकार्य करून तिथेही देखील बऱ्यापैकी जे काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे ते सोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. या गंगापूरच्या स्थानाचाही जो काही प्रश्न आहे आपल्या स्थानाचा तोही आपण सोडवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा, जेणेकरून स्वामींचं या ठिकाण जे काही वस्तीस्थान आहे ते आपल्या सर्वांसाठी सुरक्षित राहील, सगळ्यांना पावणार आहे, मनोकामना पूर्ण करणार आहे असं अनेक इथले सद्भक्त म्हणतात. या स्थानाची लीळा जी आहे, धांदूल मोक्ष कथन अशा पद्धतीची सुंदर लीळा या ठिकाणी स्वामींनी या ठिकाणी आपल्या भक्त लोकांना सांगितलेली आहे. म्हणून हे जे काही मंदिर आहे या ठिकाणी मी आलो. मी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अनेक ठिकाणी बाहेरही जातो. त्या ठिकाणी वेगवेगळे स्थान आपण पाहिलेले आहेत, वंदन केलेले आहेत. आताच जे ढग्या डोंगर आहेत त्याही परिसरात जाऊन आलो. काही दिवसापूर्वी आपण मध्य प्रदेशामध्ये इंदोरमध्ये गेलेलो होतो आणि इंदोरच्या लोकांनी अतिशय खूप स्वागत आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्था देखील आपल्या सर्वांची केलेली होती. बाईग्राम जे आहे त्याही स्थानावरती गेलो होतो आणि आज मनाला वाटलं की आपण सगळीकडे फिरतो, पण माझ्या गंगापूरचं स्थान कसं आहे, त्याच्यावर आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कशी परिस्थिती असेल, म्हणून मी या ठिकाणी एकटा आलो. सध्या जशी परिस्थिती आहे मी तशी आपल्याला दाखवतोय आणि आपल्याला आणखी काय करता येईल ते आपण निश्चित या कॉमेंटमध्ये द्या. इथेही जे काय कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांच्याही प्रयत्नांना आपणही सहकार्य द्या, जेणेकरून ह्या स्थानाचं जो आहे तो आपलं जे स्थान आहे ते सुरक्षित कसं राहील या पद्धतीने आपण सर्वांना विचार करूया. सर्वांना माझा दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. या स्थानाची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात जामगावहून गंगापूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. पूर्वार्ध लीळा 389 खप्रत दुसऱ्या दिवशी ते येथून फुलशिवऱ्याला गेले.
आपण हे बाहेरून हे स्थान पाहूया. इथून गाडी ही जातच नाही अशी. नाही नाही इथं खांदल्यामुळे जे आहे ते फार अवघड आहे. हा, हो हो इथून उतरून जाता का कसं? नाही नाही जातो हळूहळू. अरे बापरे, माझी गाडी बाजूला घ्यावं लागेल थोडी. हळूच जावा, हळूच जावा. गेले व्यवस्थित? बरं 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 बरं. या स्थानावरचा काय अनुभव येतोय आपल्याला? मला लय अनुभव आले इथे. हो ना. हो, सांगितले तेवढे थोडे मला इतके अनुभव आलेले देवाची. हो का? बरं 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 बरं. श्री क्षेत्र गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील जे स्थान आहे ते वंदन केलं आहे. आता पुढच्या स्थानाकडे आपण निघालेलो आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. इथून जाताना फार अवघड आहे, चिखल होतो आणि जाण्यासाठी फार त्रासदायक आहे.